तर वारीच्या वाटेवर प्रत्येक दिंडीमध्ये वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था कशी असते असा प्रश्न पडतो। तर दिंडीमधील 500 ते 600 वारकऱ्यांना दररोज जेवण बनवलं जातं। तुमच्या जेवणाची चव आपल्याला हॉटेलमध्ये सुद्धा मिळत नाही, ती चव या वारीमध्ये चाखायला मिळत असते। इतकंच नाही तर अभंग गवळण म्हणत माय माऊली स्वयंपाक बनवतात आणि वारकऱ्यांना पोटभर जेव घालत असतात। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी निमगाव केतकी या ठिकाणी दाखल होताच ग्रामस्थांकडून पानांचं वाटप केलं जातं। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे। इंदापूर तालुक्यातलं निमगाव केतकी हे गाव नागवेलीच्या पानांसाठी म्हणजे खाण्याच्या पानांच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे। गावातले शेतकरी मोठ्या संख्येने खाण्याच्या पानांचं उत्पादन घेत असतात आणि यावेळेस हे पानांचं वाटप सुद्धा केलं जातं। निमगाव केतकी हे गाव विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी दाखल झाल्यानंतर निमगाव केतकी ग्रामस्थांच्या वतीनं विड्याची पानं जी आहेत ती वारकऱ्यांना वाटली जातात आणि ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासूनची आहे। आपल्याबरोबर गावकरी आहेत, आपण बातचीत करणार आहोत। कधीपासूनची ही सगळी परंपरा आणि तुम्ही पानं वाटता? आज ही परंपरा आज तुकाराम महाराज पालखीचा सोहळा आज निमगाव केतकी या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि हा सोहळा दाखल झालेला असल्यामुळं तुकाराम महाराजाचं सहर्ष स्वागत। तसंच ही पानमळा ही बऱ्याच दिवसाची बऱ्याच वर्षाची परंपरा आहे। तसं पाहिलं तर निमगाव केतकी ही विड्याच्या पाण्यासाठी पूर्वपरांगत शेतीसाठी आणि पानासाठी प्रसिद्ध असलेलं गाव आहे। ह्या माध्यमातून या गावातून पानाचा व्यापार गुजरात असेल, राजकोट असेल, मुंबई असेल किंवा खाली इकडं बार्शी, सोलापूर ह्या भागात सगळीकडे पानं इथून जातं। हे गाव पानाच्या ह्याच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि हा आमच्या वंश परंपरागत हा व्यवसाय चालू आहे। नक्की पानं वाटून वारकऱ्यांची सेवा जी आहे ती निमगाव केतकी मधील ग्रामस्थ करतात। कॅमेरामन आदर्श खटकेसह सागरवाड, साम टीव्ही, निमगाव केतकी।